कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्या समोर पुन्हा एकदा येणार आहेत प्रशांत आदवडे सर. थँक्यू. आज भाऊ बोलताच चर्चेमध्ये असणार आहे. कमालीची बॅटिंग केली, 39 धावा ठोकल्यात. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्राऑर्डिनरी षटकार. व्हॉट अ शॉट. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. विवेक शिबेकर टीमचा कर्णधार, त्याच्या बॅटमधनं षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अतिशय दर्जेदार फटका. आवडीची गोलंदाजी राजेश सोटी गोलंदाजी मार्कवरती. रिव्हर्सचा फटका खेळायचा टप्पा पडता, चेंडू खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. 1-2 बाय. विशेष करून राजेश सोटी एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि फ्रंटलाईन गोलंदाज आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा तो आपल्या संघामध्ये खेळतो तेव्हा पहिले षटक टाकत असतो. आणि भोपाळमध्ये त्याने टाकलेलं मेडन ओव्हर मला आठवतं. काही चांगली गोलंदाजी त्याने केली होती. दर्जेदार कामगिरी करत असताना प्रभावित केलं होतं. इंडिया कपच्या पहिल्या पर्वामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यामध्ये फारसं यश मिळालं नाही आहे. त्यामुळे राजेश सोटेवरती देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला संघ मैदानावरती आहे. रोहित करात, राजेश सोटी हे हुकमाचे एक गोलंदाजी मार्कवरती. राजेश सोटी, सोमनाथ आणि विवेक शिबेकर आघाडीचे फलंदाज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. ओ सुरेख सुरेख या ठिकाणी फटका खेळला होता. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याने विडापला. मात्र राजेश सोटे खुश नाहीये. हे सगळं घडतंय मैदानावरती. चेंडू लॉफ्ट करायचा होता मिडअपच्या डोक्यावरून. टायमिंग तितकं चांगलं होतं. प्रॉमिसिस स्ट्रोक घेता आला आणि बॅट्समनला. डावखुरा फलंदाज सोमनाथ. सोमनाथ टेमगिरे अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. रिव्हर्सचा फटका. सुरेख टायमिंग. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून सीमापार जाईल का पाहूया. सीमापार जातोय. अत्यंत महत्वाचा फटका. फुटला घाम तरी चालेल पण चौकाराचा नाच सोडायचा नाही. चेंडू सीमारेषा पार चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. कष्टाविना फळ नाही. धावपलका दबा 11. आणखीन एक दर्जेदार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाबे. इन्साइड आउट शॉट खेळला गेला होता बॅट्समन सोमनाथकडून. सोमनाथ खेळतोय 5 वरती धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये वाघजाई नगरचे मावळे ओमिकिनी भूषणकळे हे त्यांचे आयकॉन खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी रोहित करात, राजेश सोटे आयकॉन खेळाडू. अखिल भारतीय स्तरावरती खेळणारे खेळाडू ज्यांनी इंडियन क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. गोलंदाजी मार्कवरती कुलदीप दायबर. फटका तर छान खेळ. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा तेव्हा तुम्ही टॉस करताना नाण्याच्या 2 बाजू असतात, छाप आणि काटा, बरोबर ना. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट जेव्हा खेळताना त्या नाण्याला 3 बाजू असतात, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. तर महत्त्वाचं म्हणजे फिल्डिंग आहे. बॉलिंग किती चांगली टाकली आणि फिल्डिंग खराब केली चालणार नाही. मैदानावरती धावसंख्या 13 धावा धावपलकावरती. स्ट्रायकर विवेक शिबेकर. पुढे सरळ चेंडू खेळल्या कर परंतु टायमिंग चांगलं नाही. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू चांगला बट या ठिकाणी फॉलो केलं होतं गोलंदाजाने. कुलदीप धायबर देखील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. खेड तालुक्यामधील एक महत्त्वाचा खेळाडू.
हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रतिष्ठेचा असणार आहे. धावफलक धाबा 14, बिनबाद 14. प्रेक्षक हळूहळू या ठिकाणी वाढत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2026चा आनंद घेण्याकरता सोमनाथनं रिव्हर्सिव्ह खेळ आहे. सुरेख बॅटिंग, जबरदस्त कामगिरी. संधी शोधू नका, संधी निर्माण करा. क्रिएट अपॉर्च्युनिटी, गेन द बाउंड्री रन किंवा 4 रन. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 18 धाबा धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना नाथांचा नाथ सोमनाथ. डावखुरा फलंदाज, शैलीदार फलंदाजी दर्जा या ठिकाणी सिद्ध करतोय स्वतःला. ओ हाई फटका सुरू काय जबरदस्त टायमिंग. वाह वाह वाह, काय फटका खेळला. जिंकण्याची जिद्द मनात असेल तर आभाळी ठेंगण असतं. काय फटका खेळलाय पठ्यानं. चेंडू सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. एम फॉर द स्काय. आणि सोमनाथ दुसरा दिवस अतिशय महत्वाचं म्हणजे लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले होते. आज सोमनाथ मैदानावरती धावफलकावरती धाबा 24. हाही फटका सुरेख आहे. गॅपमध्ये खेळ आहे. टायमिंग चांगलं आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी या ठिकाणी फलंदाज धावत आहेत. 2 धाबा आरामात पूर्ण होतात. टाळ्यांचा गजर होतोय. डगआउटमधनं टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. समर्थन मिळणार आहे. धावफलका धाबा एकूण आहेत दुसऱ्या षटकामध्ये 26 धाबा, 26 पर रन. विनीचे फलंदाज जबरदस्त बॅटिंग करत असताना दोन्ही बॅट्समनकडे प्रचंड प्रगल्भता आहे. स्वतःला सिद्ध करायचं आहे. एक नामी संधी या ठिकाणी आपल्याला खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या निमित्तानं. स्ट्रायकरला सोमनाथ. भाऊचा दर्जा आपण बघितला. विजयानं केलेली कमाल. विजय पावले मैदानावरती पावला. 29 धाबा पठ्ठ्याने टोकल्या. ओ हो, आणखीन एक चांगला फटका. फलंदाजाने केली जुगाड. धावसंख्येमध्ये झाली 4 धाबांची वाढ. आणि हे हुकमाचं कार्ड आहे. चालतंय मैदानावरती. सोमनाथच्या बॅटमधनं आपला भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. अतिशय जबरदस्त सुरुवात. नदीला झऱ्याची आवश्यकता असते तशा प्रमाणे या ठिकाणी डावाची सुरुवात देखील तितकीच महत्त्वाची आहे. तर डावाची सुरुवात सुंदर झाली. हे प्रेक्षक आहेत सध्या व्यासपीठावरती. मान्यवर देखील आपण पाहू शकता. प्रेक्षक आणि त्याचबरोबर मान्यवर. व्यासपीठावरील मान्यवर आपल्या स्क्रीनवरती आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026. बच्ची कंपनी आमच्या उजव्या बाजूला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. 2 षटकाचा जर विचार केला तर दोन्ही बॅट्समननी अप्रतिम बॅटिंग केले. राजेश सोरटे हुकमाचे एक ट्रम्प कार्ड खेळाडू. समर्जन कक्षाखंड गोलंदाजी करत असताना धावफलका धाबा 30 आहेत. 15ची सरासरी. याच वेगानं जर धावा झाल्या तर प्रोजेक्ट स्कोर 90 दाखवतोय. अप्रतिम बॅटिंग केले. विवेक शिबेकर 8, सोमनाथ 22. पर्यंत उसळ घेणारा ऑफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावफलका धाबा 31, 31. शानदार खेळ प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असते. लकी ड्रॉचं तिकीट केव्हा सुरू होईल त्याची माहिती आम्ही तुम्हाला निश्चित देऊ. या स्पर्धेचे जे उद्घाटे आहेत त्यांची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत देणार आहोत. अप्रतिम आयोजन. दुसऱ्या पर्वाचा खेळ. ओहो, सुरेख चेंडू होता. लेग कटर. ही ताकद आहे राजेश सोरटेची. धावफलका धाबा 31 आहेत. ॲक्शन रिप्ले बघा. मंदार आमचे अपडेटर आहेत. खूप चांगलं काम करतात. अगदी स्टंपच्या जवळ टाकलं. चेंडू होता ऑफ स्टंपवरती पिच केला. तिथून थोडा बाहेर गेला. लेग कटर गोलंदाजी करत असताना गोलंदाज राजेश सोरटे. धावसंख्या 31 धाबा धावफलकावरती. वन साईडला लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सीमारेषेवरती एक क्षेत्ररक्षक फाईन लेगमध्ये आहे. विवेक गोलंदाजी मार्फत राजेश सोरटे विरुद्ध पहिलं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षित पद्धतीने चेंडू गलीमध्ये खेळला गेला होता. धावसंख्या पोचली ती 32 वरती. बॅट आणि बॉलमध्ये
द्वंद्व प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा तरार. tenniscricket.in वरती जे प्रेक्षक आमच्या बरोबर जॉईन झाले त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या 32 आहे. या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली राजेश सोरटीनं. आणखीन एक चांगला चेंडू, टप्पापनंतर आतमध्ये येणारा चेंडू आहे. एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचली ती आता 33 धाबा. बिनबाद 33. बिनीचे फलंदाज विवेक घेतोय नंबर 30. सोमनाथ 23 वरती पोचलाय. 9 चेंडूमध्ये 23 तर 6 चेंडूमध्ये 9 धाबा. विवेक शिबेकरच्या टीमचा कर्णधार. क्षेत्ररक्षण ऑफ साईडला फ्लँकली पॉईंट. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये. आणखीन एक चांगला चेंडू. संधी तर निश्चित होती परंतु विकेट किपरनं चूक केले आणि त्यामुळे एक संधी होती विवेकला रनआउट करण्याची, ती घालवली बाया. फलंदाज विवेक 9 वरती घेतोय. धावसंख्या 33. षटक क्रमांक 3. अतिशय दर्जेदार गोलंदाजी या षटकामध्ये राजेश सोरटेकडून. हुकमाचे एक काय ट्रम्प कार्ड गोलंदाज समर्थन कक्षाकडनं गोलंदाजी करत असताना ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक विवेकसाठी. आणखीन एक लेग कटर. वाह वाह वाह, काय कामगिरी केली. व्यंकटेश प्रसादला आपण बघितलं लेग कटर टाकत असताना. या मैदानावरती राजेश सोरटेची अफलातून कामगिरी. या 5 चेंडूचा जर विचार केला तर एक वाईट बॉल आहे, 3 डॉट बॉल आणि त्यानंतर 2 सिंगल. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पंचांचा इशारा काय येतो ते देखील पाहूया. एकच धाव मिळणार आहे. राजेश सोरटेची सुंदर कामगिरी. लेग बायचा इशारा पंचांनी केलाय. षटक क्रमांक 3. सरासरीचा विचार केला तर थोडीशी 11च्या वरची आहे. धापलका धाबा आहेत बिनबाद 34. सुरू असलेला सामना पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी वर्सेस वाघजाईनगरचे मावळे. वाघजाईनगर शिलू. मैदानावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना वाघजाईनगरने उभारल्यात 34 धाबा. बिनबाद 34. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. स्पर्धेचे उद्गाते किरण शेटकर, राहुल शेठ पानबंद, संदीप रोंदळसर, कैलासभाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, दत्ताभाऊ शिळवणे, सुभाषभाऊ बिरदवडे, विश्वासभा निकत, बंटी मांडेकर, सचिन बर्गेसर, निखिल घाटे, योगेश चव्हाण, दिनेश गाडे, सुरेश देवकर, उत्तम सावंतसर, समस्त ग्रामस्थ आंबेड्यांच्या अत्यंत सुंदर अशा मैदानावरती सध्या खेड तालुका प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार आयोजन. मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. बॅट आणि बॉलमधून द्वंद्व. क्रिकेटमधलं एक महायुद्ध आपण पाहता. क्रिकेटचा उत्सव मैदानावरती पाहताय. त्याला जास्त वेळ घेऊ नका. सामना क्रमांक 2 सुरू आहे. वेळ मी तुम्हाला निश्चित सांगेल. सध्या 6:59 झालेली आहेत. गोलंदाजी मार्क प्रति गोलंदाज सज्ज असेल. रोड एंडकडनं मारा करावा लागेल. सचिन गोलंदाजी मार्क प्रति. विवेक ऑन स्ट्राईक. डीप इन द क्रीज ऑन साईडला फटका सुरेख सजवलाय. गरजा महाराष्ट्र माझा. हा केवळ षटकार नाही तर हा माझा स्वाभिमान आहे. सांगत असताना विवेक षटकार ठोकलाय. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. प्राईड ऑफ स्टेट. महाराष्ट्रातला खेळाडू आहे. महाराष्ट्रातल्या मातीवरती तुम्ही खेळताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल मातीवरती तुम्ही खेळताय. लढताय नडताय. विवेक टीमचा कर्णधार. ठोकलाय षटकार. धावसंख्या 40. अप्रतिम बॅटिंग. वाघजाईनगरचे वाघ मैदानावरती तळ ठोकून उभे आहेत. ते डरकाळी फोडतायत. धावसंख्या 40. पूर्व टप्प्याला चेंडू पायावरती होतात आणि त्यावरती खरपूस समाचार घेत चेंडू मिड विकेटच्या दिशेनं षटकार ठोकलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिनचं स्वागत षटकारानं झालंय. विकेट किपर अगदी यशना चिकटून आहे. त्यानंतर फ्लँक टीपमध्ये क्षेत्ररक्षक एक पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर.
मिड ऑफ द क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये लॉंग ऑन डीप विकेट स्क्वेअर लीगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अत्यंत महत्वाचा खेळ आहे. समोरून जाणाऱ्या गाड्या देखील आपण पाहू शकता. स्क्रीनवरती सगळी दृश्य सध्या पाहायला मिळत आहेत या संपूर्ण खेळाची. ओहो, अगदी मोठा फटका खेळायचा होता, जोरकस फटका. बॅट अगदी वेगाने फिरली, परंतु यावेळेला एक सुरेख चेंडू होता गोलंदाज सचिनचा. पहिल्या चेंडूवरती 6, दुसऱ्या चेंडूवरती 1, धावसंख्या 41 धाबा, बिनबाद 42 इशारा पंचांचा झालाय. आणि यष्टीरक्षक, यष्टांच्या मागे जो यष्टीरक्षक आहे त्याने देखील सुरेख कामगिरी केली. रोहित खरात यष्टांच्या मागे आहे. मिस्टर आनंदवाडी, सितेज 11चा संघ जेव्हा आनंदवाडीमध्ये जिंकला होता तेव्हा या पट्ट्यानं कमाल केली होती. दिग्गज संघांना पराभूत करण्यामध्ये सितेज 11चा संघ यशस्वी झाला होता. आणि त्यावेळेला आनंदवाडीनं सितेज संघाला अक्षरशः डोक्यावरती घेतलं होतं. त्याचा हिरो यष्टांच्या मागे आहे रोहित खरात. अप्रतिम बॅटिंग केली होती. उलटा चेंडू ऑन साईडला, फटका चांगला गॅपमध्ये खेळला. चेंडू सीमारेषा पार जाईल का? चेंडू सीमारेषा पार जातो. शांततेत कष्ट करा, तुमचं यश मैदानावरती धुमाकूळ घालेल, धिंगाणा घालेल. चेंडू सीमारेषा पार, चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी उद्योजक आदरणीय गणेश शेठ चव्हाण उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. तर खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि लोकमतचे पत्रकार आदरणीय भानुदत्त पराड साहेब उपस्थित होत आहेत. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. लिजेंड खेळाडू सुमित भाऊ कांबळे आपण उपस्थित झालात. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. धावसंख्या 45. प्रथम बॅटिंग करत असताना नगरचे मावळे, अत्यंत दर्जेदार बॅटिंग. बेनीचे फलंदाज विवेक शिबेकर आणि सोमनाथ. चेंडू अभित पाठलाग केला जातोय, जेल टिपला जाईल का पाहूया. चेंडू सीमारेषा पार, चौकार. सोमनाथची बॅटिंग देखील अफलातून आहे. आग दोन्ही बाजूला लागले. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. वाघजाई नगरचे मावळे या मॅच मध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. सोमनाथ खेळतोय 31 वरती 12 चेंडू मध्ये. विवेक शेलार 15 वरती 11 चेंडू मध्ये. राहुल शेठ पानबन यांच्याकडनं एक विशेष पारितोषिक आलेले, विशेष करून सोमनाथ टेमगिरे अफलातून बॅटिंग करत. या स्पर्धेमध्ये जर त्याने अर्धशतक ठोकलं तर त्याला बक्षीस असेल 3000 रुपयाचं. प्रेक्षकांसाठी देखील परभणी आहे. धावबल करते 49 49. शानदार बॅटिंग सोमनाथ. 31 पत्ते घेते 12 चेंडू मध्ये. हो एक्स्ट्रा कॅबरला आणखीन एक दर्जेदार फटका, क्लास सोमनाथचा. 1 बाद चेंडू सीमारेषा पार, कडक शॉट, चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीसी. ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रारंभ इंडस्ट्रीचे ओनर आदरणीय वैभव शेठ चव्हाण, अमोल शेठ घाटे आणि केटरचे सर्व, त्याचप्रमाणे आदरणीय उद्योजक चेतनभाऊ पडवळ, निखिलभाऊ मांडेकर, सुधीरभाऊ चव्हाण, रोहनजी गावटे, चैतन्यची मांडेकर, शिवनाथजी राऊत या सगळ्याच अतिथींचं शुभागमन आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. दोन्ही टीमचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. संघमालकांचं स्वागत आहे. व्यासपीठावरती उद्योजक आदरणीय गणेश शेठ चव्हाण उपस्थित होत आहेत. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. तर खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय भानुदत्त पराड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. लिजेंड खेळाडू आळंदीचे आणि याच तालुक्यातील एक जुने जाणते खेळाडू आदरणीय सुमित भाऊ कांबळे उपस्थित होत आहेत. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स. आणि याचबरोबर वाघनाई नगरचे मावळे टीमचं अर्धशतक पूर्ण झालंय. ऑफ्टमच्या बाद चेंडू गॅप मध्ये जाणार का? गॅप मध्ये जातोय, पाठला केला जातोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार,
धन 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 करत चेंडू सीमारेषा पार जातोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. कर्णधार विवेक अप्रतिम बॅटिंग करत असताना कौतुक कोणाचंही असो पण दखल आपलीच घेतली पाहिजे हे या ठिकाणी विवेकला खूप चांगलं माहिती आहे. धावसंख्या 57 धावफलकावरती 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती कुलदीप धायबर पहिल्या चेंडूवरती चौकार. धायबर देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. फ्लाइंग टिप गली पॉइंट शपळून खेळायचा प्रयत्न टप्पा थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हर स्टेपसाठी पाहिलं जाईल. टीबी अंपायर इथे या ओव्हरमध्ये गोलंदाज धायबर थोडासा पुढे गेलाय का पाहूया. जास्त एफर्ट लावलाय का ते देखील पाहूया. त्याचं फ्रंटफूट अत्यंत महत्वाचं आहे. लक्ष्मण रेखा तुम्ही पार केले का ते देखील पाहिलं जाईल. टीव्ही अंपायर ऑन फील्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत आणि आता त्यांचा निर्णय काय येतो ते पाहूया. टेनिस क्रिकेट .in वरती दूध का दूध पानी का पानी होने वाला है. कुछ देर के लिए इंतजार आपको करना पड़ेगा. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. दोनों टीमों के लिए शानदार खेल अभी तक रहा है. खास करके विजय पावली का पिछले मैच में 39 रन उसके साथ 2 विकेट. इट्स अ नो बॉल. टाळ्यांचा गजर पहा. वाघजाई नगरचे मावळे आपलं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. टीमचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. हा नो बॉल आहे आणि खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पिक्चर आहे सुपरहिट आणि पुढचा चेंडू फ्रीट. कुलदीप धायपर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. धावफलकावरती एकूण धावांचा विचार केला तर विनीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. नेत्रदीपक बॅटिंग 57 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावा धावफलकावरती. खेळ बदलतोय. वेळही बदलेल. स्ट्रायकर एंड बॅट्समन कर्णधार विवेक शिबेकर. गोलंदाजी मार्कवरती कुलदीप धायबर. ऑफ्टमच्या बाद चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलला. 1 धाव पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही बॅट्समननी अफलातून कामगिरी केली. बघा आयकॉन खेळाडू येणं बाकी आहे. ते खेळतात की नाही हा प्रश्न आहे. अत्यंत महत्वाचं मध्ये या टीम मध्ये ओमी केणे आणि भूषण गोळे. या भूषण गोळेने अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये केली. 60 धावा धावफलकावरती आहे. कुलदीप धायबर ऑन साइडला फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती लॉग ऑन मध्ये विवेकचा पकडलाय झेल. विवेकचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ठेवा. मैदान तुमचंच असेल हे या ठिकाणी कुलदीपला खूप चांगलं माहिती आहे. विवेकची अत्यंत महत्वाची विकेट. सेट बॅट्समनला आउट केलंय. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होतोय रोहित धुमाळ. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वाचा खेळ तर विवेकसाठी टाळ्यांचा गजर ढगांमध्ये होतोय. जबरदस्त स्टार्ट करून दिलाय. धावसंख्या 60 धावांची भागीदारी तोडण्याचे काम कुलदीप धायपरने केले. परंतु विवेकनं आपली जबाबदारी चोख या ठिकाणी पार पडले. नवीन बॅट्समन रोहित धुमाळ. तरी पण त्यानंतर आलेल्या 7 धावा 60 धावा धावफलकावरती. आहेत. वाईट यॉर्कर हा अनुभव आहे. धायबर एक अतिशय प्रतिभासंपन्न खेळाडू निश्चितच यात काही शंका नाहीये. धावसंख्या 60 ला 1. ऑन साइड लॉग ऑन मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे कुलदीप धायबर. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकर यांना फलंदाज रोहित धुमाळ. ओम धुमाळला तुम्ही पाहिले चांगली कामगिरी करत असताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये. उलटा चेंडू छान खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 3 धावा पूर्ण होतील का? 3 धावा पूर्ण. चौथ्या धावासाठी धावणार नाही. चौथ्या धावाचा प्रयत्न होईल का? धुळला उडलाय. मैदानावरती पहा मी येतोय. धुळला उडणार आहे. रोहित धुमाळ मैदानावरती आलाय. धावसंख्या धावफलकावरती 69 ला 1.
रोहित धुमाळ येतोय 3 वरती. षटक क्रमांक 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू इनिंग मध्ये शिल्लक. कोलतीत आहे परत षटक चौकार. त्यानंतर 9 बॉल. एक महत्वाची विकेट देखील आलेली आहे. दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठा पडायला लागेल. 2 मातबर संघ नगरचे मावळे, पश्चायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी. पहिल्या सामन्यामध्ये आपण महेश नानगोडे, सुहास पवार, विजय पावले, दिनू कांबळे सारखे दिग्गज खेळाडू पाहिले. काल आपण जगत सरकारला पाहिलं. अत्यंत जबरदस्त कामगिरी करत असताना सरोज प्रामाणिक चेंडू ऑन साइडला खेळला. स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये चेंडू 1-2 कपूर सीमार शपार चौकार. टाळ्यांचा गजर होतोय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला झोकून द्यावं लागेल. जबरदस्त कमिटमेंट. डावखुरा फलंदाज सोमनाथ, काय बॅटिंग केली त्याने. वाह वाह सोमनाथ. तर डगआउटमधनं मला बघायचं आहे सोमनाथची बॅटिंग. जर तुम्हाला आवडली असेल ना तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अफलातून कामगिरी केली. 67-1. 5 षटकांचा खेळ समाप्त. दर्जेदार खेळ. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 प्रेक्षकांसाठी निश्चितच परभणी ही स्पर्धा ठरते. भारतातील दिग्गज आयकन खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. त्याचबरोबर बक्षिसांची खैरात सातत्यानं होत असताना आपण प्रत्येक दिवशी पाहिलेले. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा महाकुंभ, बॅट आणि बॉलमधले द्वंद्व, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया या खेडच्या लाल मातीने. माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या साथीने. निलेश पेंजारी आज त्याच्यावरती संपूर्णपणे लक्ष असणार आहे. जबरदस्त खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती पिंजारी, खेळण्याची जबाबदारी असेल रोहित धुमाळ. 3 वरती बॅटिंग करतोय. गोलबट्टापासून चेंडू ऑन साइडला खेळतात. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षण थोडंसं खराब झालंय. क्लीन पद्धतीने चेंडू पकडता आला नाही, परंतु फारसं नुकसान नाहीये. पहिला चेंडू डॉट. डेथ ओव्हर आहे. शेवटचं षटक. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षकांची संख्या वाढते. 7:13 झालेत. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. स्टकावरला चेंडू खेळून काढलाय. स्टकावरला क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळेल. एकूण धावसंख्या आता 68 वरती पोहोचले. 4 चेंडूचा खेळ या इनिंग मध्ये शिल्लक आहे. किरण शेटकर, राहुल शेट पानमन, संदीप रोंदळसर, कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर. नितीन तात्या वाडेकर सध्या व्हायरल आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी झेल पकडलेत. भावेश पवारचा झेल पकडला होता, तो व्हायरल झाला. काल त्यांच्यावरती बक्षिसांची खैरात, विशेष करून रनिंग अँड स्टनिंग कॅच जो पकडला होता तो देखील व्हायरल झाला. विकेट किपर म्हणून त्यांची कामगिरी उजवी ठरलेली आहे. सुभाष भाऊ पिरदवडे, विश्वास निकत, सचिन बर्गेसर, बंटी मांडेकर, निखिल घाटे, योगेश चव्हाण, दिनेश गाडे, सुरेश देवकर, उत्तम सामंत सर. स्पर्धेचे उद्घाटक समस्त ग्रामस्थ आंबेठाण. उलटा सोमनाथ आज थांबणार नाही, तो ठोकणार. गगरभरी घेण्याचं स्वप्न बघणाऱ्यांना जमिनीवरती रोखणं कठीण आहे. सोमनाथला रोखणं कठीण आहे. तो उत्तुंग भरण घेतोय, षटकार ठोकतोय. जबरदस्त कामगिरी. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. जर सोमनाथनं अर्धशतक ठोकलं तर राहुल शेठ पानमन यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. 74ला 45 वरती घेतोय सोमनाथ. 15 चेंडूमध्ये 45 त्यानं ठोकले आहेत. डावखुरा फलंदाज आहे. अर्धशतक येणार का ते देखील पाहूया. आतापर्यंत किती अर्धशतक आले ते देखील सांगेल. 10 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टोकले गेले. जगत सरकारच्या नावावरती 2 अर्धशतक आहेत. समाधान ऐरकरनं 10वं अर्धशतक ठोकलं होतं. पहिलं अर्धशतक प्रीतम बारीच्या नावावरती. तर मैदानावरती सोमनाथ अर्धशतकाच्या उंबड्यावरती. चेंडू शिल्लक आहे 3. अर्धशतकासाठी 5 धावांची आवश्यकता. पठ्ठ्यानं जबरदस्त कामगिरी केली. प्रेक्षकांची मनं जिंकले. डावखुरा फलंदाज आहे. रुबाबदार खेळ आतापर्यंत राहिलाय. ऑन साइडला इथे चेंडू उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटवरती आला नाहीये. बघूया काय घडतंय. ओ माय गॉड, काय चूक झाली बघूया. इतकी चांगली इनिंग पेश केल्यानंतर जर तुम्हाला स्ट्राईक ठेवायचं होतं तर तुम्ही धावण्याची काही आवश्यकता नव्हती. चूक झाली
आणि फलंदाज सोमनाथ बॅक टू द पॅवेलियन. आणखीन एक विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. धन्यवाद डीसी. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भोसरीचे जुने जाणते लिचेन खेळाडू आदरणीय काका लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालं आहे. आपण बबलू निंबाळकर यांच्याकडे संपर्क करून लकी ड्रॉचे कुपन आपण खरेदी करू शकतात. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालं आहे. अजित पवार भाऊ आणि आदरणीय बबलू भाऊ निंबाळकर यांचे 2 मित्र आहेत संयोजक कमिटीचे. त्यांच्याकडे लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालं आहे. आपण आवर्जून लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि भाग्यवान प्रेक्षक विजेते बना. ओ टू कॉम्बॉक्स. कृष्णा चव्हाण यांच्याकडून बॅटिंग करता आलेल्या रोहित धुमाळसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. षटकारासाठी दांडी गोल, डाबी काठी काढले, रोहित आउट. तिसरा धक्का. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक लावण्यात आलं होतं, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. शेवटचे जे अत्यंत महत्वाचे निर्णायक 6 चेंडू, त्यापैकी 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये शिल्लक आहे 75ला 3. वाघजाई नगरचे मावळे प्रथम बॅटिंग करत असताना पंचायतदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाचे आळंदी या संघाविरुद्ध शेवटचा चेंडू नवीन बॅट्समन योगेश शिबेकर बॅटिंग करण्याकरता सज्ज. निलेश पिंजारीचं अप्रतिम षटक आहे. षटका जरूर आलाय, पण त्यानंतर एक महत्वाची विकेट सोमनाथची. रोहित धुमाळला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. आणखीन एक सुरेख चेंडू आहे. हाफ पिचचा खेळाडू निलेश पिंजारी, त्याने फुल पिच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली. 6 षटकांचा खेळ, धावसंख्या 76 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना वाघजाईनगर शेलू, वाघजाईनगरचे मावळे क्रीजच्या मध्ये आलाय का बॅट्समन हे देखील पाहायचं आहे. फुटबॉल खेळले गेले, त्यामुळे टीव्ही अंपायर ऑन फील्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत. त्यामुळे बघूया काय घडलंय आणि काय बिघडलंय. आदरणीय सन्माननीय यशवंत भाऊ मांडेकर साहेबांचं शुभाग म्हणतो. सर, खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. 75 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच काय निर्णय देतात ते देखील पाहूया. टीव्ही अंपायर त्यांनीच cricket.in वरती आपण निश्चित त्याची पडताळणी करणार आहात आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मानाची स्पर्धा, शानदार आयोजन, जबरदस्त खेळ. जोशी आणि गाडे दोन्ही पंच मैदानाच्या बाहेर येत आहेत. तोपर्यंत आपण उत्तम सरांकडे जाऊया. या चेंडूचा डिसिजन लवकर सांगा भावेश सर. डॉट बॉल. व्यासपीठावरती आपण काही सन्मान करतोय. टेनिस cricket.in चे आमचे कॅमेरामॅन मित्र, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठ आता कव्हर करायचे, कारण का आपण काही सन्मान या ठिकाणी करतोय. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिले. व्यासपीठावरती सर्वप्रथम आपण एक सन्मान करतोय. चेन्नई आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी स्लीवचं सौजन्य दिले. RK स्पोर्ट्स चाकणचे ओनर आदरणीय राहुल शेठ कदम यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपण या ठिकाणी संपन्न करतोय. एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला होता आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय श्रीपती शेठ खराबी, रवी शेठ धाडगे, भरतभाऊ बिरदवडी या तीनही मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण राहुल शेठ कदम यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला होता. त्यांना विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. व्यासपीठावरती राहुल शेठ कदम यांचा सन्मान होतोय. मी मान्यवरांना विनंती करेल आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. स्क्रीनवरती आपण पाहिलं तर मान्यवरांचे सन्मान संपन्न आपण करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं राहुल शेठ कदम यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती केला ते आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला तो विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
त्यानंतर आणखीन विशेष सन्मान आपण करतोय आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं हनुमान प्रासादिक दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीपती शेठ खराबी साहेब यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्रीपती शेठ खराबी साहेबांचा सन्मान होतोय. मी आयोजकांना विनंती करेल आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आयोजक आदरणीय राहुल शेठ पानमन साहेब, शिंदेनगरीचे माझे आदर्श उपसरपंच, रोंदवाडीचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संदीप रोंदळ सर यांच्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करतो. त्यानंतर पुढील सन्मान खराबवाडीचे माझे आदर्श उपसरपंच रवी शेठ धाडगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रविभाऊ धाडगे यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर अनंत कृपा पतसंस्थेचे चेअरमन भरतभाऊ बिरदवडे यांचा सन्मान करण्यासाठी आयोजक आदरणीय सचिन बर्गे सर, बबलूभाऊ निंबाळकर, गणेश भाऊ चव्हाण आपल्याला विनंती करेल आपण या. शशिकांत भाऊ मांडेकर आपल्याला विनंती आपण या. आपल्या सर्वांच्या शुभास्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं अनंत कृपा पतसंस्थेचे चेअरमन भरतभाऊ बिरदवडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि भोसरीचे जुने जाणते खेळाडू लिचेन खेळाडू राकेश उर्फ काका लांडगे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपला सन्मान होतोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रकाश भाऊ कारके शिवेगावचे जुने जाणते लिचेन खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहेत. आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. राकेश उर्फ काका लांडगे जुने जाणते खेळाडू यांचा सन्मान केला जातोय. प्रकाश भाऊ कारके उपस्थित आपले स्वागत आहे. ऍडव्होकेट वैभवची पराड उपस्थित आहेत. माऊली शिंदे उपस्थित आहेत. वरती अजितभाऊ पवार, बबलूभाऊ निंबाळकर आपण सर्वजण उपस्थित आहात. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट बांबोलीचे उद्योजक जीवन शेठ राऊत, उद्योजक किरण शेठ राऊत, नामदेव शेठ गावटे, वैभव अप्पा राऊत या देखील मान्यवरांचं शुभागमन होते. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समितीकडून अतिशय दर्जेदार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेहमीप्रमाणेच दर्जा या ठिकाणी दैनिक लोकमतचे पत्रकार आणि विशेष म्हणजे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय भानुदासजी पराड सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतो. फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला चेंडू, एक टप्पा आणि तिथे सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षकाने जीवाची बाजी लावत तिथे चेंडू अडवलेला आहे. विवेक शिवेकरची गोलंदाजी तर तिथे चेक करायचं आहे. बाउंड्री लाईन वरती नक्की काय घडलेलं आहे ते आपण थर्ड अंपायर कडून चेक करणार आहोत आणि त्यानंतरचा तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. कुणाल शिवेकर तिथे क्षेत्ररक्षण करत होता. ओमकार गुंडरे आणि रोहित करात ही जोडी मैदानामध्ये. तर पत्रकार सन्माननीय भानुदासजी पराड सरांचा सन्मान, खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक लोकमतचे पत्रकार भानुदासजी पराड सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होते. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समितीमध्ये किरण तात्या कड त्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि गेले अनेक वर्षांपासून सातत्यानं आयोजनांमध्ये खेड तालुक्यातल्या क्रिकेटला भव्यता प्रदान करतायत. सरपंच राहुल शेठ पानमन, संदीप शेठ रौंदळ पाटील. खरं तर या स्पर्धेमध्ये म्हणजे आम्ही RPL मध्ये बघितलं होतं एक स्कोरर म्हणून, मात्र पुढे जात असताना आयोजक म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका उद्योजक. आणि इथे चौकार आहे. 4 धावा मिळतील, चौकार प्राप्त होणार आहे.
फलकावरती धावा 4 आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज रोहित करत असेल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. तर उद्योजक कैलास भाऊ निकाडे, उद्योजक नितीन तात्या वाडेकर, उद्योजक दत्ताभाऊ शिळावणे, उद्योजक सुभाष भाऊ बिरदवडे, द ग्रेट क्रिकेटर सचिन बर्गे सर, सूरज भाऊ देवकर, योगेश शेठ चव्हाण, बंटी शेठ मांडेकर, निखिल शेठ घाटे, विश्वास आबा निकत, दिनेश शेठ गाडे पाटील, उत्तम सावंत सर, सर्व दमदार आयोजक आहेत. आणि विशेष म्हणजे क्रिकेट बद्दल प्रचंड प्रेम असणारे हे आयोजक आहेत. पहिल्याच षटकामध्ये चौकारांनी सुरुवात. रोहित खरात अपकमिंग स्टार आहे पुणे शहरातला. मागच्या 3-4 वर्षांपासून रोहित खरात सातत्यानं दमदार कामगिरी करतोय आणि त्यामुळंच मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन देखील आपल्याला बघायला मिळतो. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये देखील अनेक फ्रँचायझी रोहित खरातला घेऊन खेळतायत. क्रिकेटमध्ये हेच आहे की तुम्ही तुमच्या स्थानिक संघामध्ये चांगलं योगदान दिले की तुमच्याकडे लक्ष जातच जातं. आणि अनेक फ्रँचायझी असे असतात, अनेक पॅकर्स असे असतात की ते खेळाडूंच्या शोधात असतात. लेंथ बॉल होता, सरळ बॅटनं ड्राईव्ह केला चेंडूला, मस्त ड्राईव्ह होता लॉंग ऑफ कडे. एक धाव जरूर तिथे येते, स्टंप पडतोय, मात्र दुसरी धाव घेण्यासाठी नकार मिळालेला आहे इथे ओमकार गुंडरेकडून. विवेक शिवेकर 5 धावा फलकावरती. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा तयार. पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत ओमकार गुंडरे. पसायदान योद्धा आळंदी देवाची विरुद्ध वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलू, अशा 2 तगड्या टीम एकमेकांच्या समोर आहे. सौभाग्यवती विनायताई सुधीर मुंगसे, सदस्य जिल्हा परिषद पुणे, राहुल बापू मुंगसे, बालाजी शेठ लांडे संघ मालक आहेत. पसायदान योद्धा आळंदी देवाची संघाचे. तर वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलू संघाचे संघ मालक कृष्णा शेठ चव्हाण, सुनील दादा पडवळ, सोमनाथ शेठ शेडगे. संघ मालकांचं आम्ही मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो. संघनायक निलेश पिंजारेच्या नेतृत्वाखाली पसायदान योद्धा आळंदी संघ खेळतोय. राजेश सोरटे आणि रोहित खरात ही जोडी आयकॉन आहेत. दोघेही पुण्यातले, पुणे शहरातले आयकॉन आहेत. उजव्या आयुष्या बाहेर जाणारा चेंडू, यस, कट करण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र फसलेला हा प्रयत्न आहे, धावा मिळणार नाहीत. फलकावरती धावा स्थिर 5. तर विवेक शिवेकर वाघजाई नगरचे मावळे संघाचा संघनायक आहे. ओमी केने आणि भूषण गोळे दोन्ही आयकॉन आज अनुपस्थित आहेत. आणि विवेक शिवेकरला आज आयकॉनच्या अनुपस्थितीमध्ये त्यांना इथे खेळायचंय, त्यामुळं आज चॅलेंज असणार आहे. यस, लेंथ बॉल होता, चांगला फटका खेळलेला आहे. पाहायचंय आयकॉन नसल्यानंतर टीम कशी दमदार खेळ करते. आज एक चांगली संधी आहे तालुक्यातल्या सगळ्या खेळाडूंना आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. कारण इथे जर तुम्ही सिद्ध केलं तर प्रसिद्ध व्हायला तुम्हाला वेळ लागत नाही. राहुल कदमने तो अनुभव घेतलेला आहे. 1 लाख लोकांपर्यंत 24 तासाच्या आत तो व्हिडिओ पोहोचलेला आहे. स्पर्धा संपेपर्यंत तो 2-2.5 लाखावर जाऊ शकतो. इथे प्रसिद्ध व्हायला चान्स आहे. इनसाइड आउट हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचलेला आहे. थ्रो यष्टीरक्षकाकडे, कलेक्शन खराब आहे. 2 धावा इथे मिळतील. फलकावरती धावा 7-8. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. 8 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. 2000 षटक संपलेलं आहे. 8 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि विजयासाठी आव्हान आहे मात्र 30 चेंडू 68 धावांची आवश्यकता आहे. कुठलाही आयकॉन खेळाडू संघात नसताना भूषण गोळे हा 2 षटकं टाकणारा गोलंदाज आहे. भूषण गोळे आज अनुपस्थित आहेत. ओमिकेने हा दमदार फलंदाज. भूषण गोळे हा देखील एक चांगला बॅटर आहे. पण असे 2 तगडे फलंदाज नसताना टीमनं तब्बल किती बनवले 75 धावा उभ्या केलेल्या आहेत
आणि 76 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. गोलंदाजांना आज प्रयत्नाची शिकस्त करावी लागेल, प्राणाची बाजी लावावी लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. जरूर आज तुमच्यातली गुणवत्ता आहे, दाखवून द्या जगाला. 8 धावा धावफलकावरती. जिथे संधी मिळते तिथे स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, तर यश मिळतं, तर यशस्वी यशाच्या शिखरावरती आरूढ होता येतं. सुरुवातीला संघर्ष खूप कठीण असतो, पण त्यानंतर जर तुम्ही काही चमत्कार केला तर पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात. रिंकू सिंगनं 5 षटकार मारले होते, जिथे 30 धावा 28 धावांची गरज होती 6 चेंडूमध्ये. वा, चांगला फटका आहे, बॅकफुटला जात अप्पर कट खेळला होता, डीप कव्हर पॉइंटला धावा 4, फलकावरती 12. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 12 धावा. एक अशी गोष्ट म्हणजे क्राऊडेड आवर आपण म्हणतो त्याला. उजव्याच्या बाहेर पुन्हा तोच बॉल, तोच फटका, पहिला बॉलचा क्लोन, दुसरा बॉल, चेंडू सीमारेषा पार, धावा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. वीरेंद्र सेहवाग नाही, प्रति सेहवाग मैदानामध्ये आहे आणि अप्पर कटच्या फटक्यांचा तो बादशाह आहे. वीरेंद्र सेहवागला सुद्धा आपण पाहिले, तो ज्या प्रकारे फटके खेळतो, कव्हरच्या डोक्यावरून अप्पर कट खेळतो. 16 धावा धावफलकावरती आहेत, 2 चौकार. कुणालला इथे सहजपणे ठोकलेले आहेत. कुणाल काय वेगळा प्रयोग करणार आहे का? ओंकार घुंडरे त्यासाठी कसा तयार आहे? उजव्याच्या बाहेर. हो, इथे बॉल तर सेम होता, परिणाम तोच आहे, धावा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 2 अप्पर कट खेळले होते, त्यानंतर प्रोटेक्शन मध्ये क्षेत्ररक्षक पाठवला होता, त्यानं मुरड घातली, त्याच्या लाडक्या फटक्याला थोडासा पूल करण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑन मधून हा फटका आहे. खरं तर तो पोझिशन मध्ये होता, पूल शॉट देखील तोच खेळला त्यानं, पण थोडासा लेट झाला आणि तो फटका कुठे गेला? लॉंग ऑफच्या मध्ये गेला, पण धावा 4 मिळाल्यात. 20 धावा फलकावरती, 3 चौकार लागोपाठ. कुणाल शिवेकर समोर मोठं आव्हान इथे सेट केलं गेलेलं आहे ओमकार घुंडरेकडून. 13 धावसंख्येवरती नाबाद आहे. पहिल्यांदा शांत होता, पहिल्या 3 बॉलमध्ये एकच आली होती. उंच आणि लांब सुद्धा. 6 धावांची मोहर इथे उमटेल ओमकार घुंडरेसाठी, तर फलकावरती 26 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 26 धावा ओमकार घुंडरे. माऊलींच्या आळंदीमधून येतो हा खेळाडू. फुल टॉस होता, इथे क्षेत्ररक्षक आहे, पण टॉस किती असेल? अडवलाय. उंच क्षेत्ररक्षक तिथे होता. असे बॉल बरेचसे डोक्यावरून जातात, पण तिथे अडवलाय. धावा 27 आहेत. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मैदानाच्या बाहेर कोणी कॅच पकडत असेल तर त्यांच्यासाठी आयोजक किरण तात्या कड, सगळे आयोजक टीम, संपूर्ण आयोजक टीमच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं किती? 100 रुपये. 100 रुपये एका हातात पकडला तर 200 रुपये. प्रेक्षकांसाठी संधी आहे. फक्त मला मिळतं की अजून कोणाला मिळतं म्हणून दुसऱ्यांना अडचण करू नका. कॅच पकडा. बक्षीस आहे तुमच्यासाठी देखील. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 28 धावा फलकावर. एका हातामध्ये कॅच पकडला तर 200 रुपये, 2 हातामध्ये पकडला तर 100 रुपये, आणि डाय मारून पकडला तर 500 रुपये. पसायदान योद्धा आळंदी संघासाठी संघ मालक राहुल बापू मुंगसे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं
बक्षीस इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर उद्योजक अमोलदादा माने यांच्याकडून पण लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. 2 षटकामध्ये 28 धावा तर 24 चेंडू 48 धावांची आवश्यकता आहे. 12 धावांची सरासरी इथे, 14 धावांची सरासरी पॉवर प्ले मध्ये राखलेली आहे. अजून 12 धावांची सरासरी राखायची आहे. आणि सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे. ओमकार गुंडरे आणि आयकॉन रोहित खरात. स्ट्राईक एंड वरती रोहित खरात 4 चेंडूमध्ये 7 धावा. थोडासा शांत आहे, पण हा उसळणारा समुद्र आहे. त्यामुळे समुद्रामध्ये केव्हा उधाण येईल, समुद्रामध्ये केव्हा सुनामी येईल हे कोणी सांगू शकत नाही. आणि विशेष म्हणजे क्लासिकल बॅटर आहे. जसं महेश नानगुडेला आपण पाहतो की मेरिट वरती खेळतो. रोहित खरात लेदर बॉलचा खूप चांगला खेळाडू आहे. त्याच्यामुळे क्रिकेटचं बेसिक्स त्याचे मजबूत आहे. चांगले फटके, त्याच्या आकर्षक फटके बघायला मिळतात. कुठे जास्त इम्प्रोव्हायझेशनच्या फंदात पडत नाही तो, पण फटका मात्र सुंदर खेळतो. इथे फुल टॉस होता, कव्हरच्या डोक्यावरून पंच खेळायचा प्रयत्न होता, फसला. निर्धाव चेंडू फलकावरती 28. षटक क्रमांक 3 एवढा सुरू झालेला आहे. गोलंदाज विवेक शिवेकर. पहिलं षटक चांगलं राहिलं होतं विवेक शिवेकरचं. 8 धावा तिथे केवळ आलेल्या होत्या. विकेट निश्चित त्याला मिळालेली नव्हती, पण दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा चांगली सुरुवात. रोहित खरातच्या अगेन्स्ट विवेक शिवेकर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन टाकला होता. बाउन्स बरोबर स्क्वेअर लेगला हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र फसला रोहित खरातचा. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आहे. 28 धावा फलकावरती लागतायत. विवेक शिवेकर चांगली गोलंदाजी. रस्त्याच्या बाजूने अत्यंत प्रभावी धारधार गोलंदाजी करतोय तो. विशेषतः टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे आणि मुवमेंट सुद्धा देखील चांगली येतो फलंदाजाला, त्यामुळे नाचवतोय विवेक. रोहित खरात समोर. लेंथ बॉल. काय गोलंदाजी आहे. टाळ्या वाजल्याच पाहिजेत. 3 बॉल 3 प्रकारे टाकलेत त्याने. फलंदाजाच्या माइंड सेटशी चांगला खेळला आहे तो. पहिला चेंडू थोडासा कमी गतीने टाकला होता. दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन टाकला होता. तिसरा चेंडू वाईड यॉर्कर टाकलेला आहे. 3ही बॉल प्रभावित. अजून धावा नाहीत. 28 वरती थांबलेला स्कोअर. गोलंदाज विवेक. तालुक्याचा गोलंदाज आहे. फटका उंच फसलेला आहे का. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत तिथे, मात्र क्षेत्ररक्षण काय केलेलं आहे कमालीचं. विच फिल्डर देअर. शुभम इज द मॅन. मला वाटतंय कुणाल शिवेकर असावा. आणि दुसऱ्या षटकामध्ये उधळलेला स्कोअर हा तिसऱ्या षटकामध्ये थांबवलेला आहे, पुन्हा मागे खेचलेला आहे. मागच्या षटकामध्ये कुणाल शिवेकर वरच चांगलं आक्रमण केलं होतं, मात्र या षटकामध्ये पाहायचं विवेक शिवेकरनं पाहिलंय. विवेक बुद्धीने गोलंदाजी केली त्याने. 29 धावा फलकावरती आहेत. 1 धाव केवळ या षटकातून. आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत, 9 धावा मोजलेल्या आहेत विवेक शिवेकरनं. हे महत्वाचं आहे की तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे आणि त्यामुळे कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे होती. इथे धावा अडवल्या पाहिजे होत्या. लेंथ बॉल. कव्हर ड्राईव्ह. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव केवळ येऊ शकते तिथून. आणि फलकावरती धावा 30 आहेत. षटक सुरू राहील तिसऱ्या क्रमांकाचं. 30 रन्स ऑन बोर्ड. कमालीची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. इथे वाघजाई नगरचे मावळे संघाकडून पसायदान योद्धा संघाने दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. 28 धावा फलकावरती लावल्या. तिसऱ्या षटकामध्ये विवेकनं पुन्हा कमबॅक केलेलं आहे. मागे पुढे पुढे मागे. वा काय ग्लान्स आहे. फाईन ग्लान्स. अत्यंत सुंदर फटका. ही खासियत आहे रोहित खराची. आणि 4 धावा मिळतील. षटक संपेल. 34 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. सलामीची जोडी मैदानामध्ये. तर विजयाचं समीकरण बदलेलं. 18 चेंडू 42 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. बघा काय गोलंदाजी बघायला मिळते विवेक शिवेकरची. शेवटच्या चेंडूवरती खूप छान फटका खेळला रोहित खरातनं.
तिथे दरी होती आणि ग्लान्स केला, फाईन गतीचा चांगला वापर केला. 34-0 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून विजयासाठी पाहिजेत 42. 18 चेंडू 42 धावा. 34 बनवलेले आहेत, 42 पाहिजेत. आयकॉनच्या विरहित खेळताना वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलू संघ कमालीचं प्रदर्शन इथे करतोय, दमदार प्रदर्शन इथे करतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये तर त्यांनी निश्चित आघाडी मिळवलेली आहे. काकणभर सरस का होईना, मी वाघजाई नगरचे मावळे संघाला थोडासा पुढे तो संघ पुढे असे बिंदास सांगू शकतो. पण पाहायचंय पुढचा डाव अत्यंत महत्वाचा आहे. पहिल्या डावामध्ये तुम्ही जरूर पहिल्या सत्रामध्ये यश मिळवलंय, सलगपणे दुसऱ्या सत्रामध्ये असे चेंडू जर टाकले तर अवघड परिस्थिती होऊ शकते. फुलटॉस होता, स्क्वेअर लेगला मॅक्झिमम. डावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. फुलटॉस बॉलला इथे 6 धावांसाठी पाठवलंय आणि असे चेंडू ओमकार गुंडरेसाठी आले तर त्याच्यासाठी ती मेजवानी असणार आहे. त्याची ताकद तो दाखवणार आहे, त्याची शक्ती तो दाखवणार आहे, त्याचा चेव तो दाखवणार आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, असं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या अभंगामध्ये लिहिलेलं आहे. पुन्हा फुल टॉस आणि इथे पुन्हा बहुतेक षटकार असेल. इथे धावा 6 आहेत. लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशी वाया. तुम्ही मोकळाच उगाच उभा राहिलात, प्रयत्न केले नाहीत तर तुम्हाला बिलकुलही यश मिळणार नाही. अजून काही बक्षिस निश्चित आलेले आहे पसायदान योद्धासाठी. ओमकार गुंडरेने मॅच जिंकून दिली तर संघ मालक सन्माननीय उद्योजक बालाजी शेठ लांडे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस ओमकार गुंडरेसाठी जाहीर करण्यात आलेले आहे. 2 षटकार ओमकार कडून आले. 33 वरती खेळतोय 11 चेंडू मध्ये, 46 धावा फलकावरती, 16 चेंडू 30. या 2 षटकारांनी पहिल्या सत्रामध्ये जी आघाडी होती वाघजाई नगरचे मावळे संघाकडे, आणि अजून एक षटकार या चेंडूवरती आला. लागोपाठ 3 काका लांडगे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 46 ओमकार गुंडे ऑन स्ट्राईक. डाव्या एष्टीच्या लाईन मध्ये चेंडू होता, हलकासा बाउन्स चेंडूकडे आहे आणि जागा बनवण्याचा प्रयत्न ओमकार गुंडरेचा स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. 46 वरती 0. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पसायदान योद्धा आळंदी देवाची संघाकडून. 30 धावा पाहिजेत 15 चेंडूंमध्ये. 12 धावांची सरासरी इथून पुढे अपेक्षित आहे. 24 चेंडूमध्ये 48 होत्या. एक चांगलं षटक मध्ये आलं होतं. पूल करण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव ओमकार गुंडरेसाठी फलकावर. 47 रोहित खरात आता स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. 29 पाहिजे. 14 चेंडू 29. सत्तेचाळीस धावा फलकावरती आहेत. किरण सावंत गोलंदाज आहेत. 4थ्या षटकासाठी किरणला आक्रमणावरती आणलं होतं, मात्र थोडासा खर्चिक ठरलेला आहे तो. 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये मोजल्या गेलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू टाकायचे आणि आता आयकॉन समोर आहे रोहित खरात. तालुक्यातल्या खेळाडूनच 14-13 ठोकलेले आहेत. फुल टॉस नव्हता, हा लेंथ होता, मात्र गॅप आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इनसाइड आउट, अत्यंत सदाबहार बहारदार चौकार. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. अर्धशतकी भागीदारी इथे पसायदान योद्धा आळंदी संघाकडून. 13 चेंडू 25 धावा असं समीकरण आता समोर आलेलं आहे. तर किरण सावंतचा हा चेंडू निश्चित चांगला चेंडू होता. थोडासा ऑफ कटर, बॅटला बगल देऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे. धावा मिळणार नाहीत आणि षटक संपले. 4-51 0 गडी बाद. सलामीची जोडी ठाण मांडू नये. विजय
बघा फलकावरती धावांची नोंद होते 51, 12 चेंडू 25. अजूनही मॅच संपलेली नाही. मागच्या 2 षटकांमध्ये 23 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. 25 पुढे बनवायच्या आहेत. तर गोलंदाज कोण असणार आहे पुढे? 2 षटकं अजून टाकायचे आहेत. त्यामुळं संघासमोर आव्हान जरूर असणार आहे. वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर संघ क्षेत्ररक्षण करतोय. यस, पंचांचा इशारा येतो. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये इम्पॅक्ट खेळाडूची मागणी करण्यात आलेली आहे आणि तो क्षेत्ररक्षकांनी आणलेला आहे. कदाचित शेवटच्या षटकासाठी गोलंदाज हवा असेल. आपण कन्कशन नियम देखील बघितला क्रिकेटमध्ये. काही गोष्टी अशा असतात. परवा मला वाटतं शार्दूल ठाकूर का कोणीतरी बॅटिंगला आला होता. त्याला कारण दिलं होतं की तो कन्कशनच्या आधारे आलेला आहे. पण कन्कशनचा नियम क्रिकेटमध्ये सांगतो की जर डोक्याला मार लागला असेल एखाद्या खेळाडूच्या तरच कन्कशन दिला जातो. इतर प्रकारे तुम्हाला कुठे दुखापत झाली तर कन्कशन दिला जात नाही. उजव्याच्या बाहेर चांगला चेंडू आहे. रूम बनवण्याचा प्रयत्न होता. थोडासा मागे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. आपण बघतो की बऱ्याच वेळा फलंदाज संभ्रमात असतो. पण तुम्ही ज्यावेळेस बॉल डिलिव्हर करतो, रिलीज करतो बॉल हातातून, त्या पॉइंटला फलंदाज कुठे आहे तर त्याचं रीच तिथे ठरवली जाते. फलंदाजाने चेंडू कुठे खेळला याला काही महत्व नाहीये. गोलंदाजाने चेंडू ज्यावेळेस टाकला, हातातून सुटला, त्यावेळेस फलंदाज कुठे आहे तिथे रीच आहे. त्यावेळेसच जर तो पुढे असेल तर तेवढा पुढे पंच वाईड कन्सिडर करतील. त्यावेळेस तो जागेवर असेल तर मात्र नंतर तरी तो सफल झाला तरी पंच त्यांचा निर्णय तो योग्य देतील. फलकावरती 52 धावा आहे. 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 24. कुणाल शिवेकरचं पहिलं षटक थोडंसं खर्चिक होतं, मात्र त्याला एंड बदलून आता गोलंदाजी मार्कवरती आणलेलं आहे. कुणाल शिवेकरनं पहिलं षटक टाकलं होतं या बाजूनं आणि आता रोड एंड कडून आणलेलं आहे. ओ हो, फटका फसलेला आहे. फटका चांगला आहे, चेंडू फसलेला आहे. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. खूप वेळ होता फलंदाजाकडे. तो बिंदास आला, जागा बनवली, फटक्याची जागा डोक्यात ठेवली, पोझिशन मध्ये आला आणि आरामात त्याने खेळला चेंडू. त्याला कुठलीही तकलीफ नव्हती. फटका बनवण्यासाठी त्याला काही आडेवेडे घ्यावे लागले नाहीत. सोपा फटका त्याच्यासाठी होता कारण चेंडू तेवढा शांतपणे संथपणे त्याच्या बॅटपर्यंत आला. 58 धावा. कुणाल शिवेकरनं मोठा चान्स दिला असं मी म्हणेल. एक प्रयोग करण्याचा प्रयत्न त्याने केला. चेंडू हरवला असेल तर दुसरा घ्या. आज मोठा चमत्कार IPL मध्ये झालेला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं 264 बनवल्या होत्या 2 गड्याच्या मोबदल्यात, तर पंजाब किंग्सनं 265 बनवल्यात 18.5 षटकांमध्ये. बापरे, काय बाई, अजून काय बघायचे तुम्हाला? तरी मी काही दिवसांपूर्वी माझी एक अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, इच्छा व्यक्त केलेली आहे की 6 षटकांची मॅच आहे. मला 36 चौकार, 36 किंवा 36 बाउंड्रीज बघायचे, चौकार आणि षटकार. सगळे बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले बघायचे मला. अजून ती इच्छा पूर्ण झालेली नाहीये, पण होईल राव. अशी अशी जर परिस्थिती राहिली तर होईल. सिमेंट विकेट, 10x बॉल, 59. पण गोलंदाज तेवढेच तगडे आलेले आहेत आता. त्यामुळे असं नाही, गोलंदाज सुद्धा खूप छान प्रयोग करतात. आता सरळ टाकणारे बॉलर कुणी नाही राहिलेला. व्हेरिएशन असतं गोलंदाजांकडे. प्रत्येक नवीन नवीन बॉल, टेनिस बॉल क्रिकेटवरती सुद्धा डिझाईन केला जातो फलंदाजांकडून, गोलंदाजांकडून. 60 धावा फलकावरती. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 7 चेंडू 16. एक षटकार या षटकामध्ये आलाय कुणाल शिवेकर. तरी देखील फक्त 9 धावा 5 चेंडू मध्ये कुणाल शिवेकर कडून आलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल कुणालचा. समोर रोहित खरात आहे. 13 चेंडू 23. 16 चेंडू मध्ये 36 ओमकार गुंडरे. दोघं नाबाद खेळतायत. वाईड आहे इथे, लांब टाकायचा प्रयत्न होता, रोहितनं सोडून दिलेला आहे. ज्यांचा बेसिक चांगलं असतं ना ते खेळाडू अशा प्रकारे चेंडू लीव करू शकतात, सोडून देऊ शकतात. आणि मला वाटतंय
मॅच बॉल परत आलेला असावा, तो पंचांकडे द्या, पंच तपासून बघतील तोच आहे की दुसरा पाठवलाय कोणी, कारण एक शोधायला गेला तिकडे हजारो बॉल हरवलेले आहेत, दुसराच शोध सापडायला जाऊ शकतो, होऊ शकतं असं. तर पंच तपासून बघतील की तोच बॉल आहे का, आणि मग व्यवस्थित त्याची शहानिशा केल्यानंतर पंच तो बॉल देतील. 61 धावा विजयासाठी 15. 7 चेंडू 15. लेंथ बॉल इथे चांगला आहे, इथे चांगला आहे, आणि याबरोबर षटक संपेल. लीव केला होता रोहित खरातनं, मात्र तो पंचांच्या निर्णयावर नाराज आहे. तर तुम्ही नाराज राहू नका, लगेच तुमचा अधिकाराचा वापर करा, तुमच्याकडे DRS ची संधी आहे. चांगला चेंडू ठरलेला आहे, आणि याबरोबरच 61 धावा सलामीवीर नाबाद आहेत, आणि विजयासाठी 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगलेली आहे. अत्यंत रोमहर्षक, अत्यंत चित्तथरारक, झुंजार संघर्ष इथे बघायला मिळणार आहे. पुढचे 6 चेंडू आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचे आहेत. गोलंदाज कोण असणार आहे? मला वाटते मगाशी एक इम्पॅक्ट खेळाडू मैदानामध्ये आणलेला आहे, तर त्याचा वापर होऊ शकतो, कारण खास शेवटच्या षटकासाठीच त्याला आणलेला असू शकतो. पण मला वाटतंय त्याला न देता इम्पॅक्ट प्लेअरला मैदानामध्ये आणलं जरूर, पण त्याचा वापर केलेला नाही. खरं तर संघनायकाला मॅच बघून निर्णय घ्यावे लागतात, आणि तिथे कोणता पर्याय त्याच्याकडे जास्त उपयुक्त आहे तो पर्याय तो निवडत असतो. तर आज वाघजाई नगरचे मावळे संघाला चमत्कार करण्याची संधी आहे, चमत्कार करण्याची संधी आहे. त्यांच्याकडे आयकॉन नाही आहेत, पण त्यांनी जो झुंजार संघर्ष केलेला आहे, तेच आयकॉन नाही आहेत, आणि तरी देखील त्यांनी 6 चेंडू 15 अशी मॅच ठेवलेली आहे. विशेष म्हणजे विकेट मिळाली नाही, पण दोन्ही फलंदाजांना त्यांनी शांत, काही काळ संयमानं खेळायला भाग पाडलेले, काही काळ त्यांना शांत ठेवलेलं आहे. 61 धावा. आमच्या काळात गुरुजींकडे ती कला असायची, किती गडबड करणारा वर्ग असेल तर गुरुजींनी नुसतं नजर टाकली तरी वर्ग शांत व्हायचा. इथे फलंदाजांना कसं शांत ठेवलंय बघा. 61, 15 धावांची आवश्यकता, 6 चेंडू. फुलटॉस होता, आडव्या बॅटनं फिरवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, थ्रो वेगात आहे, धावाची संधी असू शकते तिथे, मात्र नाहीये. 2 धावा मिळतील. यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटलाय, आणि त्याचा परिणाम इथे बघतोय आपण 2 धावा. ओमकार गुंडरे स्ट्राईक एंड वरती आहे. 17 चेंडू 38. एकांडा शिलेदार इथे लढलेला आहे, धावांचा गोवर्धन उचललेला आहे. रोहित खरात आज थोडासा अंडर डॉमिनन्स आहे आणि थोडा शांत आहे. 14 चेंडू 23. फलंदाज कृष्णा. त्रेसष्ट धावा फलकावरती. 6वं षटक. डेड बॉल पंचांकडून येतोय. थोडासा वारा सुद्धा आता व्हायला लागलेला आहे. वाऱ्याचा वेग थोडा जास्त. क्रिकेटमध्ये परिणाम काय करतो घटक, तर तो वारा करतो आणि त्यामुळे 2 एंडचा वापर क्रिकेटमध्ये होतो. यास फटका खेळलेला आहे, उचललेला आहे. क्षेत्ररक्षक मागे असतील. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात आणि 2 धावा निश्चित पूर्ण आहेत. फलकावरती धावांची संख्या 65. कृष्णा गोलंदाज. शेवटच्या षटकामध्ये कृष्णाला आणलेलं आहे. 2 चेंडू मध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 4 चेंडू 11 अशी लढत आहे. कृष्णाच्या हातामध्ये चेंडू. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थे संभवामि युगे युगे. हो पुन्हा खेचून मारलेला आहे चेंडू. गॅप मध्ये इथे धावा 4 मिळतील. काय फटका आहे ओंकार गुंडरेचा. आज सजवला त्याने, फुलवला त्याने हा फटका, बनवला त्याने हा फटका. धावा घेतल्या 4. फलकावर 69. विजयासाठी 3 चेंडू 7. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. कृष्णा
गोलंदाजी मार्क वरती ओमकार, फलंदाजी मार्क, फलंदाजी स्ट्राईक एंड वर 3 चेंडू मध्ये 8 आणल्यात ओमकारनं. 69 धावा फलकावरती आहेत. 3 चेंडू 7 अशी लढत आहे. आज पुन्हा एकदा प्रेक्षकांचे डोळे दिपणार आहेत. आज पुन्हा एकदा प्रेक्षकांचे डोळे तृप्त होणार आहेत. आज पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन मंत्रमुग्ध होणार आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. आज नाही तर उद्या कधीच नाही. कृष्णा ओमकार साठी कनेक्शन नाहीये पण धावायचंय कुणी. 4 क्षेत्ररक्षक 4 बाजूने येतील. थ्रो किती वेगात जातोय. यस 2 धावा आरामात घेतील. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. मानव खरगोश की तेजी. इथे पंचांकडे बघायचंय. शॉर्ट रन साठी चेक करायचं आहे. गोलंदाज तितक्याच पट्टीतला आहे. फलंदाज पट्टीतला आहेत. 71 धावा फलकावरती असतील. पण जर इथे शॉर्ट रनचा निर्णय गोलंदाजांच्या विरोधात गेला तर अजून एक धाव कमी होऊ शकते. 2 चेंडू 5 अशी लढत आहे. कृष्णानं सामना बनवलेला आहे. मगाशी मी जो भगवद्गीतेतला श्लोक तुम्हाला सांगितला तिथे कृष्ण असं म्हणतायत की ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल आणि तिचं साम्राज्य पसरेल, यज्ञ याग विधीला अडथळा करणारे कोणीतरी तयार होतील. शॉर्ट रन 1 धाव कमी करण्यात आलेली आहे. 2 चेंडू 6 धावा. तर ज्या ज्या वेळेस अडचणीत असेल समाज त्या त्या वेळेस मी पुन्हा जन्म घेईल, मी पुन्हा जन्म घेईल, मी पुन्हा जन्म घेईल असं भगवान श्रीकृष्ण म्हणालेले आहेत. आज इथे कृष्णा पुढे आलेला आहे. पहिल्या 4 चेंडू मध्ये प्रभावी कामगिरी. 9 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. 2 चेंडू आणि 6 अशी लढत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहेत. सलामीवीर मैदानामध्ये आणि 20 चेंडू मध्ये 45 धावा ठोकणारा ओमकार घुंडरे स्ट्राईक एंड वर. कृष्णा की ओमकार. सामना रंगलेला सामना. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. आणि इथे ओमकार पुढे येतोय. आपली विकेट गमावतोय. रोहित खरा स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी उदयी लाख बुरा चाहे वही होता है जो मंजूर खुदा होता है. आज इथे ओमकार घुंडरे पहिल्या बॉल पासून गोलंदाजांची धुलाई करत होता. मात्र एक डॉट डिलिव्हरी कृष्णाकडून आणि पहिले मॅच कुठे आलेली. 1 चेंडू 6 धावा. काल राहुल कदमनं षटका टोकला होता. आहे का मंचावर राहुल कदम? कॅमेरामनला विनंती करतो जरा राहुल कदम वरती कॅमेरा टाका. आणि गत वर्षीचे विजेते पसायदान योद्धा आळंदी या लढतीमध्ये संघर्ष करताना खर तर एकही गडी गमावलेला नाही. त्याने सरळपणे मॅच शेवटचे 3 बॉल 2 बॉल 6 आणलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आता 1 चेंडू 6 धावा अशा लढतीमध्ये सामना येऊन पोहोचलेला आहे. चित्तथरारक मॅच, रोमहर्षक सामना. विदाऊट आयकॉन, आयकॉनच्या अनुपस्थितीमध्ये तालुक्यातल्या शिलेदारांनी मॅच बनवलेली आहे. कमी स्कोर होता. म्हणजे 6 षटकांमध्ये 75 धावा मला वाटतं विजयासाठी पुरेसा स्कोर नाहीये या ग्राउंडवरती. इथे 100 धावांचा खुर्दा उडतो. 100 पेक्षा जास्त धावा इथे बुलडोझर खाली जसं चिरडल्या जातात तशा चिरडल्या जातात. पण तिथे आज या खेळाडूंनी धावा अडवलेल्या आहेत. अर्थातच वाघजाई नगरचे वाघ आहेत, वाघजाई नगरचे मावळे. शेवटचा चेंडू कृष्णा गोलंदाज तर डाव्या हाताचा फलंदाज रोहित खरात ऑन स्ट्राईक. कोण नायक कोण खलनायक? रोहित खरात सलामीचा फलंदाज आयकॉन. 14 चेंडू 23 नाबाद आहे. वाईड नो चेंडू नाही पडला तर 1 चेंडू. कृष्णा गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस कव्हर्सला उचललाय. क्षेत्ररक्षक तिथे आणि कॅच होईल. वाघजाई नगरचे मावळे सामना जिंकतायत. कृष्णासाठी किरण तात्या कड्यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. तर कृष्णा चव्हाण यांच्याकडून कृष्णासाठी 1000 रुपये. मुख्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे तुझे पोवाडे गातील इथले
तोफांचे चौघडे कृष्णा ठरतो या मॅचचा हिरो. काय शेवटचं षटक हाताळलं, प्रत्येक बॉल तोलून मापून मोजून टाकला आणि इथे आपल्या संघाला एक संस्मरणीय असा विजय मिळवून दिलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी आणि जबरदस्त टीम वर्क दाखवलं इथे वाघजाई नगरचे मावळे संघानं. आयकॉन नसताना त्यांनी मिळवलेला विजय निव्वळ कौतुकास्पद. अभिनंदन टीम वाघजाई नगरचे मावळे. गोलंदाज कृष्णासाठी राहुल भाऊ शिळोन यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस समावते. स्पर्धेच्या निमित्तानं प्रसाद भाऊ सुमोनशी, कुणाल दादा कड, गणेश भाऊ सेकंड छक्ता साठी जा. आपण उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. विनंती आपण या सेकंड साठी. चला पसैदन युद्ध आळंदी, आपल्याला विनंती आपण या. गणेश शेठ चव्हाण यांना विनंती आपण या. गीतेश भाऊ नाणेकर आपल्याला विनंती आपण या. त्याचप्रमाणे आदरणीय राहुल दादा शिरवणे आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते आपण टॉस आणि मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. काका लांडगे, राकेश उर्फ काका लांडगे आपल्याला विनंती आपण या. टॉस देखील आपण करतो आणि लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत.